जगातील सगळ्यात सोपा नाश्त्याचा पदार्थ कोणता असेल तर तो हा. चहा बनवायलाही यापेक्षा जास्त वेळ लागेल, तेवढ्या वेळात तुम्ही नाश्त्यासाठी हा पदार्थ बनवू शकता. जिभेवर ठेवताच विरघळणारा रसरशीत असा हा ढोकळा आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. ना मिक्सर, ना कुकर, दही, लिंबू काहीही न वापरता नवशिके बॅचलर असाल तुमच्यासाठी ही खास रेसिपी. या पद्धतीने का एकदा तुम्ही हा नाश्ता बनवून खाल तर नेहमी असाच बनवाल. ढोकळा बघा किती सॉफ्ट, जाळीदार आणि रसरशीत सुद्धा झाला आहे. लहान बाळांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सगळे अगदी आवडीने खातील असा हा नाश्त्याचा पदार्थ. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. खमण ढोकळा बनवण्यासाठी नक्की बेसन पीठ कोणतं वापरायचं? विकतचं वापरा किंवा घरचं कोणतंही बेसन पीठ तुम्ही वापरू शकता. मी घरी दळलेलं बेसन पीठ वापरलं आहे. कपामध्ये भरून घेताना हलकंसं दाबून भरायचं. कपाने बघाल तर 1/2 कप आणि वजनी प्रमाणात 200 ग्रॅम बेसन पीठ आहे. विकतचं असो किंवा घरचं बेसन पीठ मात्र चाळूनच घ्यायचं. चाळल्यानंतर त्यामध्ये गुठळ्या राहत नाही. एवढ्या साहित्यामध्ये 4 व्यक्तींना पुरेल एवढा ढोकळा तयार होतो. आता लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग आणि 2 चिमूट घालायची आहे हळद. हळद जास्त घालायची नाही, नाहीतर ढोकळ्यावर लालसर पॅचेस येतात. पाव चमचा मीठ घालायचं आहे, 2 चमचे घालायची साखर. बरं आता हे साहित्य तुम्हाला जर टेबलस्पून, टीस्पूनच्या प्रमाणात हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. 2 चमचे साखर घातल्यानंतर यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे लिंबू सत्व, ज्याला सॅट्रिक ॲसिड म्हणतात. जर लिंबूसत्व नसेल तर त्याऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रसही घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ढोकळ्याचं असं प्रेमिक्स एकदा बनवून ठेवलं तर फक्त त्यामध्ये पाणी घालायचं, ढोकळा वाफवून घेतला की खाण्यासाठी तयार. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. ज्या कपाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी घ्यायचं, पण त्यातलं फक्त 2 चमचे पाणी शिल्लक ठेवलं आहे. आता लगेचच हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करत असताना यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. ढोकळा बिघडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे त्यामध्ये घातलं जाणारं पाणी. जास्त पाणी घातलं तर बॅटर पातळ होतं आणि कमी घातलं तर ते घट्टसर. त्यामुळे ढोकळा अगदी बसका होतो किंवा मग तो बिघडतो तरी. त्यामुळेच पाणी अगदी मोजून घालायचं. तर इथे आपण 1 कप पाणी वापरलं आहे. त्यापैकी 2 चमचे पाणी शिल्लक ठेवलं. हे पाणी मात्र घातलेलं नाही. जर तुम्ही बेसन पीठ विकतचं वापरणार असाल तर त्यासाठी पाणी थोडं जास्त लागतं. आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटं हे झाकून ठेवूया, कारण त्यामध्ये आपण साखर, लिंबूसत्व घातलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून. ज्या टीनमध्ये आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत, त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. ढोकळा बनवण्याआधी पाणी चांगलं उकळतं हवं. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 चमचे तेल घालायचं. तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही आणि एकदम सॉफ्ट ढोकळा तयार होतो. शक्य असेल तर ढोकळा बनवताना शेंगदाणा तेलाचा वापर करा. तेल घातल्यानंतर 1 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेऊया. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळसर हवी. यापेक्षा जास्त घट्टसरही नको किंवा खूप जास्त पातळ. आता लगेचच यामध्ये आपण इनो घालणार आहोत. तर इथे मी 1 सॅशे इनो वापरला. हा लेमन फ्लेवरचाच इनो वापरा, वेगळा कोणताही फ्लेवर वापरू नका. जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर त्याऐवजी बेकिंग सोडा वापरू शकता. इनो घातल्यानंतर ही प्रोसेस अगदी पटकन करायची. आता मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही. पटकन हे बॅटर चांगलं मिक्स करायचं. बॅटर बघाल छान फुललं आहे, रंगही त्याचा बदलतो म्हणजे हे बॅटर अगदी परफेक्ट तयार झालं. लगेचच ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं. जर तुम्ही ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा किंवा इनो घालून ते असंच 1 ते 2 मिनिटापेक्षाही जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा ढोकळा हा बसका होतो, तो व्यवस्थित फुलणार नाही. आता ढोकळा वाफवण्याआधी पाणी असं चांगलं उकळतं हवं. कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. पाणी चांगलं उकळलं की लगेचच त्यामध्ये हे भांडं ठेवून घ्यायचं. झाकण ठेवायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 मिनिटं ढोकळा वाफवून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर कुकरमध्ये सुद्धा ढोकळा वाफवू शकता. 10 मिनिटानंतर झाकण काढून बघा मस्त असा ढोकळा फुलला आहे. पण तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला आहे की नाही हे सुद्धा एकदा नक्की बघा. कारण ढोकळा शक्यतो मध्यभागी कच्चा राहतो. बघाल तर या चमच्याला अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही. अगदी परफेक्ट ढोकळा तयार झाला. ढोकळा काढून थंड होण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊ. फोडणी बनवण्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्या, कारण आजची फोडणी थोडी वेगळी आहे. 2 चमचे तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ चांगली तडतडली की 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि लगेचच यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. आजची फोडणी थोडीशी वेगळी आहे.
1/4 कप म्हणजेच पाव कप साखर घालायची आहे आणि चांगलं उकळवून घ्यायचं. ढोकळा असो किंवा खमण यामध्ये अशी पाणी घातलेलीच फोडणी वापरायची. त्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट आणि एकदम नरम राहतो. बराच वेळ तुम्ही असा जरी ढोकळा ठेवाल तर तो अजिबात कडक होत नाही. म्हणून थोडंसं जास्तीचं पाणी घालून आज आपण ही फोडणी तयार केली आहे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची. गरम असलेली फोडणी लगेचच ढोकळ्यावर घालायची नाही. तोपर्यंत ढोकळाही थंड झाला आहे आणि लगेचच डिमोल्ड करून घेऊया. खरं तर जगातली सगळ्यात सोपी पद्धत आहे ही खमण ढोकळा बनवण्याची. बऱ्याच वेळा मिक्सर, कुकरचा वापर केला जातो. पाणी किती घालायचं? मग मिश्रण पातळ झालं, ढोकळा बिघडला, असे बरेचसे प्रश्न असतात. पण या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा जरी ढोकळा बनवाल तर 100% अगदी परफेक्ट ढोकळा बनवाल. सोडा, लिंबू, दही काहीही न वापरता मिक्सर, कुकरचा वापरही करण्याची गरज नाही. चहा बनवायलाही कदाचित यापेक्षा जास्त वेळ लागेल, तेवढ्या वेळात तुम्ही नाश्त्याचा हा पदार्थ बनवू शकता. जाळीदार, सुपर सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत असा हा ढोकळा तयार झाला. तो पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि फोडणीसुद्धा पूर्ण थंड होऊ द्यायची. थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे. गरम असताना अजिबात त्यामध्ये ढोकळा घालायचा नाही. फोडणीमध्येच आपल्याला हा अखंड ढोकळा घालायचा आणि त्यावर ही तयार केलेली फोडणी घालून घ्यायची. फोडणीमध्ये 2 मिनिटं ढोकळा असाच ठेवायचा म्हणजे सगळी फोडणी आतपर्यंत व्यवस्थित मुरली जाते आणि मग ढोकळा खाऊन बघा एकदम सुपर सॉफ्ट जिभेवर ठेवताच विरघळणारा हा ढोकळा तयार होतो. चव तर अप्रतिम लागते कारण फोडणी आतपर्यंत छान मुरली जाते. 2 मिनिटानंतर बाहेर काढायचा आणि मग त्याचे काप करायचे. बघाल तर एकदम सॉफ्ट जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला. खायला तर अप्रतिम आहे पण बनवायलाही तितकाच साधा सोपा. यासोबत चटणीची सुद्धा गरज नाही. फक्त फोडणी घालायची आणि खायचा. आतपर्यंत फोडणी व्यवस्थित मुरलेली आहे. एकदम रसरशीत सुपर सॉफ्ट असा ढोकळा बिनधास्त बनवा. तुमची ही रेसिपी कशी झाली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि असा ढोकळा जर तुम्ही घरच्यांना खाऊ घालाल, तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. एकदम सुपर सॉफ्ट जाळीदार अशी ढोकळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.